बाबा साहब से मिला संविधान, बाबा साहब से मिला संविधान. सर्वप्रथम सर्व महामानवांना, सर्व महामातांना त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. भारतामध्ये ज्या मोजक्याच लोकांनी जातीवादी समाज व्यवस्था संपविण्यासाठी कार्य केले, ती जातीवादी समाज व्यवस्था संपवण्यासाठी प्रयत्न केले, त्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वप्रथम. त्यांनी आपलं आयुष्यभर जातीवादी समाज व्यवस्था सहन केली, पण आपल्याला या जातीवादी समाज व्यवस्थेचा, या अन्यायी अत्याचारी समाज व्यवस्थेचा त्रास होऊ नये म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. अशा ह्या महामानवांमुळेच आज आपण समानतेने जगत आहोत. ह्या महामानवांची आपण संयुक्त जयंती साजरी करत आहोत. पण जयंती म्हटली की आपल्याला आठवतो डीजे, डान्स, धमाका. मग मला सांगा, जयंती म्हटल्यावर का आठवत नाही होत्या महापुरुषांचे विचार? का आठवत नाही त्या महापुरुषांचे कार्य ज्यांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले? अरे, जयंती जितकी नाचून साजरी करताना तितकीच जर वाचून साजरी केली तर महापुरुषांचे विचार समजायला वेळ लागणार नाही. पण खंत वाटते एका गोष्टीची की ज्यांना महापुरुष कधी समजलेच नाही, ज्यांना महापुरुषांचे विचार कधी आवडलेच नाही, त्यांनी महापुरुषांना विविध समाजात वाटून दिलं. अरे, ज्या शिवरायांनी, ज्या महात्मा फुलेंनी, भीमरायांनी समाज कार्य करताना कधी भेदभाव केला नाही, त्यांच्यात भेदभाव करणारे आपण कोण? आणि हा भेदभाव पाहून, हा आजच्या टाइमला होणारा भेदभाव पाहून म्हणावंसं वाटतं की मराठ्यांनी वाटून घेतले जिजाऊ आणि शिवरायांना, मराठ्यांनी वाटून घेतले जिजाऊ आणि शिवरायांना, आणि दलितांनी बांधून ठेवले माझ्या रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ फक्त आमचे, मातंगाने गायली गाणी, आणि अहिल्यादेवी फक्त धनगरांचीच राणी. ज्योतिबांना न्यायला गोळा झाले सगळे माळी, आणि इथेच बघा महापुरुषांच्या विचारांची झाली होळी, आणि इथेच बघा महापुरुषांच्या विचारांची झाली. जेव्हा बाबासाहेब संपूर्ण शिक्षण घेऊन एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून आपल्या भारत देशात वापस आले, तेव्हा त्यांनी कधी विचारही केला नव्हता की इथे राहायला घर सुद्धा आपल्याला जातं. अरे, ज्या माणसाने, ज्या महामानवाने लहानपणापासून आपल्या दलित समाजाला हक्क मिळावा म्हणून लढले, अन्यायाचे, अत्याचाराचे चटके सहन केले, आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असताना समाजासाठी कार्य केलं, आणि त्या महामानवाला विरोध करणारे आपण. जेव्हा ह्या महामानव बाबासाहेबांना जेव्हा संधी भेटली, त्यांनी आपल्या संधीचं सोनं करत आपल्यासाठी असं पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाच्या आधिपत्याखाली आज संपूर्ण भारत देश चालतो. आज त्या पुस्तकामुळे आपण ते बसलेलो आहोत, समानतेने जगत आहोत, आणि ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान, भारताची राज्यघटना. पण वाईट वाटते एका गोष्टीची की बाबासाहेबांना फक्त दलितांची नीती किंवा संविधान नीती म्हणूनच ओळखतो. अरे, माझा प्रश्न आहे तुम्हाला, या देशाला, या देशाच्या राजकारणाला आणि या देशाच्या भविष्याला, की जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, लाल लजपत राय यांना आपण स्वतंत्र भारताचे सेनानी, स्वतंत्र भारताचे क्रांतिकारक नेते म्हणून ओळखतो, तसे फक्त बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणू का? अरे, बाबासाहेबांचा सुद्धा संपूर्ण परिचय झाला पाहिजे. तर्कशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी महिलांना समानतेचा हक्क दिला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि या देशाचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक गोष्ट सांगते, जेव्हा ह्या भारत देशाची फाळणी होत होती, भारत देश हा नवीन निर्माण होता, तेव्हा सर्वात जास्त विश्वास कोणावर ठेवला असेल तर दॅट वॉज ओनली वन दलित, दॅट वॉज ओनली वन ट्रूथ अँड ओनली वन ऑप्शन ऑफ इंडिया. एकमेव असा पर्याय भारताकडे होता ज्याच्यावर ते विश्वास ठेवू शकत होते, आणि ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जेव्हा मनोवाद्यांना संधी भेटली होती आपलं काहीतरी लिखाणकाम करण्याचं, तेव्हा त्यांनी आपल्याला छळ देण्यासाठी मनुस्मृती लिहिली, आपल्याला त्रास देण्यासाठी मनुस्मृती लिहिली. पण बाबासाहेबांनाच ती संधी परत भेटली, तेव्हा त्यांनी आपल्या लेखणीने आपल्यासाठी भारतीय संविधानात समानता, सन्मानता आणि बंधुता लिहून ठेवली. आणि म्हणूनच म्हणू इच्छिते की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, जो मुझे सम्मान मिल रहा है वो तेरे संविधान से मिला है, और वो जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है, और वो जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है. अरे, हमें मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है, हमें मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. मी माझ्या भाषणाला पूर्वविराम देते. जय ज्योती, जय क्रांती, जय